8 ते 10 दिवस मौसूत राहणारे असेच टम्म फुललेले भोपळ्याचे घारगे आज आपण इथे बनवणार आहोत। भोपळ्याचे घारगे करण्यासाठी याचा वरचा जो भोपळ्याचा साल असतो तो काढायला खूप कठीण वाटतो। तो काढण्याची अगदी साधी सोपी पद्धत मी इथे या व्हिडिओमध्ये सांगितलेली आहे। ना आपल्याला भोपळा खिसायचा आहे किंवा याची साल आपल्याला काढायची आहे। अगदी सोपी पद्धत आहे। त्यासाठी व्हिडिओ जो आहे तो शेवटपर्यंत नक्की पहा आणि हो, व्हिडिओ आवडला तर पटकन व्हिडिओला लाईक करा। तर चला मग रेसिपीला लगेच सुरुवात करूया। आजची आपली भोपळ्याचे घारगे करण्याची रेसिपी। हॅलो फ्रेंड्स, मी शिल्पास कुकरीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे। तर चला, इथे मी साधारण 400 ग्राम भोपळा घेतलेला आहे। हा लाल भोपळा आहे आणि याच्यावरचे जे बिया सर्व आपण इथे काढून घेतलेला आहे। तर आता आपल्याला याच्या मागचा जो पार्ट आहे, कव्हर आहे, तो आपल्याला काढून घ्यायचा आहे। याच्यावरचे जे कव्हर असते ना, ते खूप असं जाड असते, त्यामुळे आपण चाकूच्या साहाय्याने हे आपण चिरून घेऊया। म्हणजे चाकूच्या साहाय्याने आपल्याला काढायचं आहे। हलकं हलकं थोडं थोडंच घेऊन आपण हे काढणार आहोत। पहा, अगदी हलकसं, जास्त आपल्याला याला लावायचं नाही स्किनला। आता आपल्याला याचे अशा प्रकारे थोडेसे छोटे छोटे फोडी करून घ्यायचे आहेत आणि हे जे फोडी आहेत ते आपण कुकर मध्ये टाकून याला वाफवून घेणार आहोत। कुकर मध्ये टाकून याचे 3 ते 4 शिट्टी आपल्याला करायचे आहेत। तर हे पहा, कुकर मध्ये आपण टाकूया आणि 3 ते 4 शिट्टी करून घेऊया। याचे पाणी अगदी थोडंसंच टाकायचं आहे आपल्याला। पाणी टाकूया थोडंसं। हे पहा, अगदी थोडं टाकलेलं आहे मी, अर्धा कपच पाणी टाकलेलं आहे आणि आता आपण झाकण लावूया। 3 शिट्ट्या करून घेऊया। तिथे आपला कुकर होत आहे, आपला जो भोपळा आहे तो आपण उकडायला ठेवलेला आहे, ते होत आहे। तोपर्यंत आपण इथे साहित्य पाहूया। इथे 1 कप आपल्याला गूळ लागणार आहे आणि याच कपाने आपण इथे 3 कप गव्हाचं पीठ घेतलेलं आहे। त्यानंतर अर्धा कप आपण इथे तांदळाचं पीठ घेतलेलं आहे। त्यानंतर आपल्याला 3 चमचे बेसनचं पीठ लागणार आहे। त्यानंतर याच्यामध्ये मी जायफळ, इलायची पावडर आणि सुंठ हे सर्व तिन्ही एकत्र करून याची पावडर तयार केलेली आहे आणि चवीपुरतं आपल्याला मीठ लागणार आहे। कुकर आपलं थंड झालं आहे, पहा, चेक करूया शिजलं आहे का। वाव, बघा किती छान शिजलं आहे। एकदा मी दाखवते। हे पहा, किती मस्त मऊसूत झालेलं आहे। आता आपल्याला हे जे आहे ना, एका पॅन मध्ये आपल्याला हे काढून घ्यायचं आहे। ज्या पॅन मध्ये आपण हे गरम करणार आहोत त्याच पॅन मध्ये हे काढून घेणार आहोत। एक झारी घ्यायचा आहे, झारीच्या साहाय्याने आपण हे काढून घेऊया। हे पहा, कारण याच्यात पाणी जे आहे ते खाली झारीतून अशा प्रकारे निघून जाईल आणि हे आपण याच्यामध्ये टाकूया। आपण अगदी थोडंसं पाणी याच्यामध्ये टाकलेलं होते, पहा तुम्ही। तर हे पहा, अगदी थोडं पाणी टाकलेलं आहे मी याच्यामध्ये। आता याच्याने आपल्याला याच्यामध्ये गूळ टाकायचा आहे। 1 कप आपण गूळ टाकूया आणि हे आहे ते सर्व आपण मॅश करून घ्यायचं आहे। तुम्ही याला चमच्याच्या साहाय्याने किंवा मॅशरने मॅश करू शकता। अशा प्रकारे आपण मॅश करून घेऊया। किती लवकर आणि किती छान एकजीव आपलं हे झालेलं आहे। तर याला आता आपण गॅसवर ठेवून मॅशरने सर्व हे जे आहे आपला जो भोपळा आहे तो मस्त असा मॅशरने मॅश करून घेणार आहोत।
हा जो गूळ आहे तो आपल्याला छान याच्यामध्ये या भोपळ्यामध्ये मिक्स करून घ्यायचा आहे आणि घट्टसर होईपर्यंत आपण हे छान शिजवून घेऊया। तुम्ही अशा प्रकारे याची भोपळ्याची खीर सुद्धा करून खाऊ शकता। आता जसं आपण हा भोपळा उकडून घेतला आहे कुकरमध्ये, तसाच उकडून घ्यायचा आहे आणि कढईमध्ये थोडंसं तूप टाकायचं आणि हा भोपळा जो आहे तो आपण त्याच्यामध्ये मॅश करायचा तुपामध्ये आणि थोडंसं आपल्याला गूळ टाकून इथे शिजवून घ्यायचं आहे। त्यानंतर याच्यामध्ये विलायची पावडर वगैरे सर्व टाकून मस्त गरमागरम तूप टाकून याच्यावर आपल्याला ही खीर खायची आहे। एवढी भारी लागते ना खायला, एकदा ट्राय करा तुम्ही सुद्धा। या भोपळ्याची खीर खूप जबरदस्त लागते। हे पहा, हा जो गूळ आहे तो मस्त आता पूर्ण या भोपळ्यामध्ये मेल्ट झालेला आहे, विरघळलेला आहे। आता थोडं घट्ट होईपर्यंत आपण हे शिजवून घेऊया। तर पहा, आपलं हे गूळ आणि आपला जो भोपळा आहे तो मस्त इथे घट्टसर झालेला आहे। अशा प्रकारची आपल्याला याची कन्सिस्टन्सी लागणार आहे। आता मी गॅस बंद करते। आता हे आपण थोडंसं थंड होऊ देऊया, त्यानंतर लगेच पीठ मळायला घ्यायचं आहे। तर पहा, आपलं हे जे मिश्रण आहे हलकसं गरम आहे। हे मिश्रण थोडंसं हलकसं गरम असतानाच आपल्याला हे पीठ जे आहे ते मळून घ्यायचं आहे। तर सर्वात आधी आपल्याला याच्यामध्ये तांदळाचं पीठ टाकायचं आहे अर्धी वाटी। त्यानंतर आपल्याला इथे टाकायचं आहे 3 चमचे बेसन। बेसनमुळे आपले हे घारगे जे आहेत ते एकदम खुसखुशीत होतात। आणि त्यानंतर इथे टाकूया आपण इलायची पावडर, जायफळ आणि थोडंसं आपल्याला टाकायचं आहे सुंठ पावडर। हे तिघांचं मी पावडर करून घेतलेलं आहे। चवीपुरतं मीठ टाकूया। आता हे सर्व आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे, मस्त एकजीव करायचं आहे। खरं तर ना ऍक्च्युली हे जे घारगे आहेत ना आपले फक्त तांदळाच्या पिठाचेच बनवले जातात आणि तांदळाच्या पिठाने एवढे मस्त कुरकुरीत होतात ना। पण आज आपण इथे काहीतरी वेगळी आणि काहीतरी युनिक अशी रेसिपी करत आहोत। त्यासाठी मी तुमच्या समोर इथे तिन्ही प्रकारचे पिठाचा वापर केलेला आहे। जर रेसिपी आवडली तर पटकन व्हिडिओला लाईक करा आणि नवीन असाल तर सबस्क्राईब करा। हे पहा, हे सर्व मिश्रण आपण या पिठाला लावून घेतलेलं आहे। अशा प्रकारे लावून घेऊया, सर्व एकजीव करून घ्यायचं आहे अशा प्रकारे। आता याच्यामध्येच आपण जे हे गव्हाचं पीठ घेतलेलं आहे 3 वाटी, ते आता आपण टाकूया। थोडं थोडं करत आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं आहे। हाताने सर्व मिक्स करून घेते आता मी, कारण हे थंड झालेलं आहे आणि जास्तही थंड होऊ देऊ नका, कारण याच्यामध्ये गुळ आहे। जर आपले मिश्रण थंड झालं असेल तर गुळामुळे तुम्हाला हे छान पीठ मळता येणार नाही, घट्ट होते ते। त्यासाठी शक्यतो थोडंसं गरम असतानाच आपल्याला पीठ मळून घ्यायचं आहे। हे पहा, उरलेलं पीठ आपण याच्यात परत टाकूया अजून। आणि हे पहा, आपलं हे पीठ मस्त इथे मळून झालेलं आहे। 3 वाटी मी गव्हाचं पीठ घेतले होते, त्याच्यातलं आपल्याला एवढं पीठ जे आहे ते उरलेलं आहे, म्हणजे पाव वाटी आपल्याला पीठ इथे उरलेलं आहे। आता आपल्याला हे 10 मिनिटासाठी झाकण ठेवूया आपण। किती मस्त भिजलेलं आहे पहा। 10 मिनिटासाठी झाकण ठेवूया आणि नंतर लगेच करायला घेऊया। 10 मिनिट झालेले आहेत, चेक करूया। पहा, आपलं पीठ मस्त इथे मळल्या गेलेलं आहे, एक मस्त झालेला आहे। आपण याच्यात पाण्याचा अजिबात वापर केलेला नाही, फक्त जेवढं ते भोपळ्याचं आपण मिश्रण बनवलेलं आहे तेवढ्यामध्येच आपण हे पीठ मळून घेतलेलं आहे। तर एकदा आपण थोडंसं तेलाचा हात लावून याला छान मळून घेणार आहोत। आता पिठाचा वापर आपल्याला अजिबात इथे करायचा नाहीये। बघा, पीठ किती मस्त मळल्या गेलेलं आहे, एकजीव झालेला आहे। आता याची आपण एक मस्त अशी पोळी लाटून घेऊया। एक उंडा तयार करायचा आहे, उंडा घेऊया। आता लक्षात घ्या, आपल्याला इथे अजिबात खाली पीठ लावायचं नाहीये। जर समजा तुम्ही पीठ जर लावलात तर ते तळताना
तळते वेळेस ते पीठ जे आहे ते तेलामध्ये पूर्ण खाली उतरते आणि तुमची जी गारगे आहेत ते खूपच तेलकट होतात आणि लवकर करपतात. त्यासाठी मी थोडंसं तेल लावलेलं आहे इथे. आता आपण याची एक मस्त अशी चपाती, मोठी चपाती लाटून घेऊया. पहा किती एक मस्त लाटल्या जात आहे. तर अशी एक मोठी पोळी आपल्याला लाटून घ्यायची आहे. पहा जास्त पातळ नाही आणि जास्त जाडही नाही, अशा एवढ्या साईजची आपल्याला मीडियम साईजची ही पोळी अशी लाटून घ्यायची आहे. आता आपण याचे छोटे छोटेसे पुरी तयार करून घेऊया. एक ग्लास किंवा एखादं झाकण घ्यायचं आहे आणि त्याच्याने आपल्याला ही छोटे छोटे अशी पुरी तयार करून घ्यायची आहे. आता हे जे पुरी आहेत ते परत एकदा आपल्याला थोडे थोडे साईडने लाटून घ्यायचं आहे, कारण ही काढल्यानंतर ना थोडीशी जाडसर वाटतात. त्यामुळे थोडस परत एकदा हलक्या हाताने आपल्याला त्याला फक्त कडा जे आहेत ते लाटून घेऊया. आता आपल्याला याच्यावरनं थोडीशी अशी खसखस जी आहे ती पेरून घ्यायची आहे आणि थोडस हलक्या हाताने आपण लाटून घेऊया. खसखस टाकल्यामुळे ना खूप मस्त दिसतात हे आपले गाडगे, खूप भारी लागतात खायला सुद्धा. भोपळ्याचे गाडगे करत आहोत आपण. हे पहा अशा पद्धतीने किती सुंदर दिसत आहेत. लागलं पाहिजे तर तुम्ही दोन्ही साईडला पण टाकू शकता. दुसरी सुद्धा सेम अशीच आपल्याला लाटून घ्यायची आहे. थोडस खसखस लावायची आहे. खसखस जर नसेल तर इथे तुम्ही पांढरी तीळ पण लावू शकता बरं का. पांढरी तीळ पण वापरू शकता. हे पहा मी थोडं आता हे दोन्ही साईडला थोडी थोडीशी अशी खसखस जी आहे ती लावून घेते. दिसायला खूप सुंदर दिसतात हे. हे पहा आता हे सुद्धा आपण या प्लेट मध्ये काढून घेऊया. सर्व आता अशाच प्रकारे आपण लाटून घेणार आहोत आणि सर्व एकदाच आपल्याला तळायला घ्यायचं आहे. आणि हे पहा इथे आपण सर्व पिठाचे आपले हे घारगे लाटून तयार झालेले आहे. तर चला गॅसवर आपण तेल गरम करायला ठेवलेलं आहे. लगेच तळायला घेऊया. तेल गरम झालेलं आहे. तेल जास्तही कडकडीत गरम करायचं नाहीये, हलकसं मीडियम गरम करूया आणि एक एक करून आपल्याला हे तळून घ्यायचं आहे. गॅस मीडियम ठेवायचा. हे पहा किती मस्त एकदम टम पुरी सारखे फुगत आहेत. दुसराही आपण एक टाकूया. खसखस लावल्यामुळे किती मस्त दिसत आहेत हे. गॅस बारीक करू नका. गॅस जर बारीक केला तर तेलकट होतात, तेल पितात. त्यासाठी मीडियम गॅसवर आपल्याला हे तळून घ्यायचं आहे. तेल वगैरे असेल तर या जाळीमधून प्लेटमध्ये खाली पडून जाते. त्यासाठी तर पहा किती मस्त असे आपल्याला टम फुललेले गाडगे इथे तयार झालेले आहेत. काढून घेऊया. तर हे पहा आपले इथे मस्त खुसखुशीत असे घारगे बनून तयार झालेले आहेत. पहा किती मस्त कलर सुद्धा किती सुंदर आलेला आहे. एक नंबर. एक तुम्हाला तोडून दाखवते. हे पहा बघा किती खुसखुशीत झालेले आहेत, किती क्रिस्पी पण आहेत, मस्त झालेले आहेत. आतपर्यंत मस्त कुरकुरीत आहेत. एक नंबर बघा. तर तयार झाले आहेत भोपळ्याचे मऊ लुसलुशीत घारगे. जर तुम्ही इथे सांगितलेले प्रमाण वापरलात तर अजिबात हे घारगे जे आहेत ते तुमचे चिवट होणार नाहीत आणि जास्तही तेल पिणार नाहीत. तर फ्रेंड्स, ही होती आजची आपली लाल भोपळ्याचे घारगे. अगदी साधी सोपी पद्धत आहे. एकदा तरी नक्की करून ट्राय करा या आषाढ महिन्यामध्ये. तर चला मग पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीज.